नमस्कार मंडळी, कशा सगळे तिखटपीठ याच्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी। तर मंडळी आज आपण पवना एरियामध्ये आहोत। आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं तिकोना किल्ला आणि आता आपण आलो वाघेश्वर मंदिर, जो पवना लेकमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पूर्ण पाण्याखाली असतो आणि जेव्हा उन्हाळा चालू होतो तेव्हा तो पाणी गेल्यामुळे तो वरती म्हणजे दिसतो आपल्याला। तर त्याचं आपण दर्शन घ्यायला आता या व्हिडिओमध्ये जाणार आहोत। तर रस्ता असा कच्चा आहे, हे बघा, काय करत बाईकनी पण जाऊ शकत नाही, रस्ता थोडा खराब आहे। पावना तलावाच्या आत वसलेले वाघेश्वर मंदिर हे आध्यात्मिक विसंगती आहे, जे स्थापत्यकलेचे एक विलक्षण उदाहरण आहे आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहे। वाघेश्वर मंदिर पावना तलावाच्या शांत परिसरात वसलेले आहे। हे मंदिर सुमारे 1000 वर्ष जुने असल्याचे मानले जाते। भगवान शिवाला समर्पित हे प्राचीन मंदिर पिढ्यानपिढ्या अभिमानाने उभे आहे। पावना नदीच्या काठावर जीवनाच्या कार्यान्वित झाल्यावर त्याच्या नशीब नाट्यमय वळण घेतले। पावसाळ्यात वाढत्या पाण्यामुळे मंदिर पाण्याखाली गेले आणि ते खाली एक शांत पहारीकरी बनले। तर बघा, बाकीची मंडळी आता येत आहेत आणि आम्ही मागे थोडं वाट चुकलो होतो। खरं रोड तिकडं सरळ होता, असं यायचं, असं इकडून असं यायचं, आम्ही मधून इकडून आलो। हो या, इथून 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 या। तुम्हाला यायचं असं ते रस्ता क्रॉस करायला लागतंय, म्हणजे रिव्हर क्रॉस करायला लागतंय। हर हर महादेव, हर महादेव, बम बम बोले। आता आपल्या समोरच आहे मंदिर, वाघेश्वर मंदिर। मला सर्वात जास्त मनोरंजन गोष्ट म्हणजे मंदिर वर्षातील 12 पैकी 8 महिने पाण्याखाली बुडाले असते, पण ते कसे पडत नाही हे देवालाच माहीत। मंडळी, हा होता आपला वाघेश्वर मंदिराचा व्हिडिओ। खूप छान वाटलं इथं गेल्यानंतर। तुम्ही पण नक्की व्हिजिट करा मंडळी, या भागात आला असेल तर। फक्त तो उन्हाळी बघायला भेटतो, पावसाळ्यामध्ये तो पाण्याखाली असतो। तर म्हणजे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका। तेव्हा म्हणजे टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय, जय शंभूराजे। हो बोला, जय शिवराज, जय शंभूराज मित्रांनो।